जय भीम, नमो बुद्धाय. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथाचं आपण अभिवाचन पाहत आहोत. आपण आतापर्यंत 41 भाग पाहिले. 41व्या भागात आपण पाहिलं की कपिलवस्तू सोडल्यानंतर तथागत भगवान बुद्धांनी धम्मदीक्षेला पुन्हा सुरुवात केली आणि गृद्धकूट पर्वताच्या शेजारी राहत असलेल्या व उत्तरावतीच्या ब्राह्मणांना त्यांनी धम्मदीक्षा दिली. भाग पुढचा 42वा. खालच्या स्तरातील व्यक्तींची धम्मदीक्षा. उपाली न्हाव्याची धम्मदीक्षा. कपिलवस्तूला परत जात असताना उपाली न्हावी विचार करू लागला. शाक्य हे भयंकर स्वभावाचे लोक आहेत. या अलंकारांसह मी परत गेलो तर मी माझ्या सोबत्यांना ठार मारले आणि त्यांचे अलंकार घेऊन पळालो असे समजून ते मला ठारही मारू शकतील. मग शाक्य कुळातील हे तरुण ज्या मार्गाने गेले त्या मार्गानेच मी का जाऊ नये? खरोखरच मी का जाऊ नये? उपालीने स्वतःलाच विचारले आणि ते अलंकाराचे गाठोडे पाठीवरून खाली उतरून एका झाडाला टांगून तो म्हणाला, ज्याला हे सापडेल त्याने भेट म्हणून ते घेऊन जावे. आणि तो शाक्य तरुणांच्या मागोमाग जाण्यासाठी मागे फिरला. शाक्यांनी त्याला दुरूनच येताना पाहिले. ते त्याला म्हणाले, उपाली, तू परत का आलास? तेव्हा त्याने आपल्या मनातील गोष्ट त्यांना सांगितली. त्यावर ते म्हणाले, उपाली, तू परत गेला नाहीस हे बरे केलेस, कारण शाक्य हे भयंकर स्वभावाचे लोक आहेत आणि त्यांनी तुला कदाचित ठारही मारले असते. आणि जेथे भगवान बुद्ध होते तेथे ते उपाली न्हाव्याच्या बरोबर घेऊन गेले. तेथे पोचल्यावर त्यांनी भगवंतांना वंदन केले आणि ते एका बाजूस बसले. याप्रमाणे बसल्यावर ते तथागतांना म्हणाले, भगवंत, आम्ही शाक्य गर्विष्ठ आहोत आणि हा उपाली न्हावी बऱ्याच दिवसांपासून आमची सेवा करीत आहे. भगवंतांनी आमच्या अगोदर त्याला आपल्या भिक्खुसंघात घ्यावे, म्हणजे त्याला आमच्याहून ज्येष्ठ समजून आम्ही त्याला अभिवादन करू, हात जोडून वंदन करू, म्हणजे अशा रीतीने आमच्यातील गर्व कमी होईल. तेव्हा तथागतांनी पहिल्या प्रथम उपाली न्हाव्याला प्रवज्या देऊन भिक्खू संघात सामील करून घेतले आणि त्यानंतर त्या शाक्य कुळातील तरुणांना भिक्खू संघाची दीक्षा दिली. सुनीत नावाच्या भंग्याची धम्मदीक्षा. राजगृहात सुनीत नावाचा भंगी राहत होता. लोकांनी रस्त्यावर टाकलेला केर कचरा व घाण साफ करून झाडूवाला म्हणून काम करून तो आपला उदरनिर्वाह करीत असे. पिढीजात असा हा त्याचा खालच्या दर्जाचा धंदा होता. एक दिवस पहाटे भगवंत उठले. त्याने चिवर धारण केले व बऱ्याचशा भिक्खूंसह भिक्षा मागण्यासाठी ते निघाले. यावेळी सुनीत रस्ता झाडीत कचऱ्याचे व घाणीचे ढीग गोळा करीत होता. नंतर त्याला टोपलीत भरून हातगाडीवर ओढीत नेणार होता. आणि ज्यावेळी त्याने भगवंतांना आणि त्यांच्या मागून चालणाऱ्या भिक्खू संघाला येताना पाहिले त्यावेळी त्याचे अंतःकरण आनंदाने भरून गेले. परंतु त्याला त्यांची भीतीही वाटली. लपून राहण्यास रस्त्यावर एखादी जागा न मिळाल्यामुळे त्याने आपल्या गाडीचे जोखड भिंतीला लावून ठेवले व तो भिंतीला चिटकून उभा राहिला आणि हात जोडून त्याने भगवंतांना नमस्कार केला. त्याच्या जवळ आल्यावर भगवंत आपल्या दिव्य मधुर वाणीने त्याला म्हणाले, सुनीत, असे दरिद्री जीवन जगण्याचा तुला काय उपयोग आहे? गृहत्याग करून तू माझ्या संघात येतोस का? आणि ममतत्वाचा आनंद अनुभवित सुनीत म्हणाला, या जीवनात भगवंतांसारखे थोर पुरुषही जर या संघात आहेत तर मी का जाऊ नये? भगवंतांनी मला कृपा करून संघात सामील करून घ्यावे. तेव्हा भगवंत म्हणाले, भिक्खू ये. आणि त्या शब्दोच्चाराबरोबर सुनीतला प्रवज्जा आणि उपसंपदा मिळाली आणि त्याला चिवर आणि भिक्षापात्र देण्यात आले. भगवंतांनी त्याला विहारात नेऊन धम्म आणि विनयाची शिकवण दिली आणि ते म्हणाले, शील, संयम आणि दमन यांच्यामुळे मनुष्य शुद्ध होतो. सुनीत इतका थोर कसा झाला हे विचारले असता भगवान बुद्ध म्हणाले, रस्त्या शेजारी टाकलेल्या उकिरड्यावर ज्याप्रमाणे सुगंधित व सुंदर पुष्प उमलावे त्याप्रमाणे अंतर्दृष्टी नसलेल्या या
क्षुद्र प्राण्यांच्या आंधळ्या जगात आणि केर कचऱ्यासारख्या या इहलोकात बुद्धपुत्र देखील प्रकाशमान होऊ शकतो. सोपाक आणि सुप्पिय या अस्पृश्यांची धम्मदीक्षा. सोपाक हा श्रावस्तीचा एक अस्पृश्य मुलगा होता. त्याच्या जन्माच्या वेळी प्रसूती वेदनेमुळे त्याची आई बराच वेळ मूर्छित होऊन पडली होती. त्यामुळे तिच्या पतीला व नातलगांना वाटले की ती मरण पावली. त्यांनी तिला स्मशानात नेले व तिचे प्रेत जाळण्याची तयारी केली. परंतु स्मशानात एवढा जोरदार पाऊस पडला आणि वादळ आले की वारा आणि पाऊस यांच्या माऱ्यामुळे अग्नी पेट घेऊ शकला नाही. म्हणून सोपाकच्या आईला तसेच चितेवर ठेवून ते निघून गेले. सोपाकची आई त्यावेळी मेलेली नव्हती. ती नंतर मेली. मृत्यूपूर्वी तिने मुलाला जन्म दिला. स्मशानाच्या पहारेकऱ्याने त्या मुलाला दत्तक घेतले आणि सुप्पिय नावाच्या स्वतःच्या मुलाबरोबरच त्याचेही पालनपोषण केले. त्या मुलाच्या आईच्या जातीचे नाव सोपाक होते. त्यामुळे ते मूलही सोपाक या नावाने ओळखले जाऊ लागले. एके दिवशी भगवान बुद्ध त्या स्मशानाजवळून जात होते. भगवंतांना पाहून सोपाक त्यांच्या समोर आला. भगवंतांना वंदन करून त्यांचा शिष्य म्हणून संघात प्रवेश घेण्यास त्यांची अनुज्ञा मागितली. सोपाक त्यावेळी फक्त 7 वर्षाचा होता. म्हणून भगवंतांनी त्याला वडिलांची संमती मिळवण्यास सांगितले. सोपाक गेला आणि आपल्या वडिलांना घेऊन आला. वडिलांनी भगवंतांना वंदन केले आणि आपल्या मुलाला त्यांच्या संघात घेण्याविषयी त्यांना विनंती केली. तो जरी अस्पृश्य जातीचा होता तरीही भगवंतांनी त्याला आपल्या संघात घेतले आणि त्याला धम्म व विनयाची शिकवण दिली. काही काळानंतर सोपाक एक स्थवीर झाला. सुप्पिय आणि सोपाक हे लहानपणापासूनच एकत्र वाढलेले होते आणि सोपाकला सुप्पियच्या वडिलांनीच दत्तक घेऊन वाढवल्यामुळे सुप्पियने आपल्या सोबती सोपाक याच्याकडून भगवंतांच्या धम्म विनयाचे शिक्षण घेतले. आणि जरी सोपाक हा सुप्पियाच्या जातीपेक्षा खालच्या जातीतील होता तरी सुप्पियाने सोपाकाद्वारे प्रवज्या द्यावयाची विनंती केली. सोपाकाने ते मान्य केले आणि स्मशानातील पहारेकऱ्याचे काम करणाऱ्या खालच्या दर्जाच्या जातीतील सुप्पिय हा एक भिक्खू बनला. सुमंगल इत्यादी खालच्या जातीतील लोकांना धम्मदीक्षा. सुमंगल हा श्रावस्तीचा एक शेतकरी होता. विळा, नांगर आणि कुदळ यांच्या साह्याने शेतात काम करून तो आपली उपजीविका करीत असे. छन्न हा कपिलवस्तूचा रहिवासी असून शुद्धोधनाच्या घरातील एक नोकर होता. धन्य हा राजगृहाचा रहिवासी असून एक कुंभार होता. कप्पतकुर हा श्रावस्तीचा रहिवासी होता. फाटक्या चिंध्या घालून हातात थाळी घेऊन तांदळाच्या दाण्याची भीक मागत इकडे तिकडे फिरणे हा एकच जगण्याचा मार्ग त्याला माहीत होता. म्हणूनच तो कप्पतकुर चिंध्या आणि तांदूळ या नावाने ओळखला जाऊ लागला. मोठा झाल्यावर गवत विकून तो आपली उपजीविका करीत असे. या सर्वांनी भगवान बुद्धांकडे भिक्खू होण्याची आणि त्यांच्या संघात सामील होण्याची अनुज्ञा मागितली. भगवान बुद्धाने अवमान न करता आणि त्यांचा हीन जातीतील जन्म किंवा त्यांची पूर्वीची स्थिती यांची दखल न घेता त्यांना आपल्या संघात घेतले. जय भीम. नमो बुद्धाय.